Hello students, today we see the vulgar fractions. Okay, so first of all, here we will see how the vulgar fractions are written. I think you knows this writing 2 upon 5. Okay, so here 2 part of fifth equal parts. Suppose this is the so if this is a rectangle, in this rectangle inside, if we divide it into 5 parts, this rectangle if we divide into 5 equal parts, then this figure is C. And from this 5, if we select 2 parts, okay, I have colored here 2 parts. That's why this fraction is called as 2 upon 5. Means if we divide the part into equal 5 parts, denominator how it is there in that, तर एखादा काय केला आपण, एक रेक्टँगल घेतला 2 upon 5, 2 upon 5 म्हणजे काय, तर एखादा समजा पीस घेतला. मी आता हे रेक्टँगलचे एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला. ह्या रेक्टँगलला आपण जर 5 इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं, ओके, तर त्यातले 2 पार्ट आपण डिनोट करत असेल तर त्याला काय म्हणायचं, 2 upon 5 म्हणायचं. समजा एक काय आहे, ही एक चपाती असेल. दिस इज वन सर्कल, अदरवाइज अ okay, and if we divide this into equal parts, then suppose these 4 equal parts are there. From these 4 parts, if I will select one, then how to denote this? First of all, circle we are divided into 4 parts, so 4 write it down, and from that we have selected one part. So shaded part किती आला ह्यातला, 1 upon 4 आला. आणि अनशेडेड पार्ट किती येतो, तर 4 पैकी 3 पार्ट आहे त्याला मी रंगवलेलं नाही आहे. म्हणजे अनशेडेड पार्ट कशाने दाखवला आपण, 3 upon 4, आणि शेडेड पार्ट कशाने दाखवला आहे आपण, 1 upon 4 न दाखवलेला आहे. जर ही जी रायटिंग आहे, ह्या रायटिंगला आपण काय म्हणत असतो, तर वल्गर फ्रॅक्शन असं म्हणत असतो. हेच जे नंबर आपण लिहितो 1 upon 4, तर ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात, 1/4. 1ला काय म्हणतात, अंश, आणि 4ला काय म्हणतात, छेद असं म्हणतात. ओके, तर 1 इन इंग्लिश ह्याला काय म्हणतो आपण, न्यूमरेटर. 1 इज द न्यूमरेटर अँड 4 इज द डिनॉमिनेटर. ओके, तर 1 जो आहे तो न्यूमरेटर आहे आणि 4 जो आहे तो काय आहे, डिनॉमिनेटर आहे. तर वल्गर फ्रॅक्शन्समध्ये आपल्याला क्वेश्चन्स कसे येतात त्याचा आपण आज स्टडी करणार आहोत. ओके, तर पहिल्यांदा काय घेऊया आपण, एक वल्गर फ्रॅक्शन घेऊया इथं, म्हणजे आपल्या लक्षात येईल की तो त्याच्यावरचे क्वेश्चन्स कसे येऊ शकतात. फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन कसा आहे, तर 3 upon 4 ने देन 2 upon 3, 5 upon 6, 1 upon 2 आणि 4 upon 5. हे फ्रॅक्शन्स आहेत. तर ह्या फ्रॅक्शन्समधले जे नंबर आहेत तर त्याला आपण काय करायचं आहे, वी हॅव टू, इफ द फ्रॅक्शन 3 upon 4, 2 upon 3, 5 upon 6, 1 upon 2 and 4 upon 5 आर रिटन इन असेंडिंग ऑर्डर. ओके, तर ह्याला आपल्याला काय लिहायचं आहे, तर चढत्या क्रमाने लिहायचं आहे आणि कुठला नंबर मध्ये येतो ते आपल्याला फाइंड करायचं. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया, तर ह्या फ्रॅक्शनचा रिड्यूस फॉर्म फाइंड करायचा असतो. कसा, तर 3 upon 4. 3 upon 4. तर आता 3ला आपण 4ने डिवाइड केलं, तर डिवाइड करतो कसं आपण, तर 3 हा 4च्या टेबलमध्ये आहे का, नाही. मग इट इज स्मॉलर दॅन व्हॉट, 4. 3 इज स्मॉलर दॅन 4. मग इथं 0 पॉईंट घ्यायचा. आता 4च्या टेबलमध्ये 3 आहे का, नाही आहे. मग इथं काय घेतलं आपण, पॉईंट दिल्यावर इथं 30 झालं. ओके, दिस नंबर इज बिकम्स 30.
ओके. मग डिवाइड केल्यानंतर ही डिवाइडची मेथड मी तुम्हाला अगोदर सांगते. तर इथं काय घ्यायचं आपण 0, इथं किती झाला 30. आता 4च्या टेबलमध्ये 30 आहे का? नाही आहे. मग 30पेक्षा कुठला छोटा नंबर आहे? 28 आहे. कितव्या प्लेसला आहे? 7व्या प्लेसला आहे. ओके. तर किती आला इथं? 4 7 28. मग राहिले किती आता? 2 राहिले. परत इथं 0 घेतला. 4 5 आणि 4 5 जा 20 किंवा 4.25. जेव्हा आपण 3ला 4नं डिवाइड करतो, ओके, तर तुम्ही कसंही डिवाइड करा, यू यूज एनी मेथड. तर 3/4चा आन्सर किती येतं? 3/4 म्हणजे किती आला? 0.75. आता मी इथं परत तुम्हाला डिवाइड करून दाखवते. 3 4 तिथं किती घेतला? 0.0. आता 3 काय सांगितला होता? तर 3 जो आहे 4पेक्षा छोटा आहे, म्हणून इथं नेहमी काय घ्यायचा? पहिल्यांदा 0 घ्यायचा. डेसिमल फ्रॅक्शनच्या डिव्हिजनमध्ये तुम्ही शिकलेला असाल, पहिल्यांदा काय घ्यायचा? 0 घ्यायचा आणि इथं पॉईंट द्यायचा. ओके. आता इथं 0 लिहिला, इथं किती आला? 3 आला. मग इथं काय घेतो आपण? इथं पॉईंट आणि इथं 0 0 घ्यायचे असतात. मग इथं किती आला? 30 आला. मग 4 7 जा 28. आता इथं किती आला? 28 घेऊया आपण. ओके. तर इथं काय घ्यायचा? 28 घ्यायचा. सबस्ट्रॅक्शन केल्यावर किती राहिलं? 2 राहिलं. मग इथं 0 घेतो आपण आणि मग 4 5 जा 20 म्हणजे 4 5 20. 4 5 जा 20. डिनॉमिनेटर किती राहिला? 0. आणि हे जे आहे वरचं ते काय आहे? आपलं ॲन्सर आहे. कुठलं? 0.75. जेव्हा आपण 3ला 4नं डिवाइड करतो तर ॲन्सर किती येतं? 0.75. 0.75 ॲन्सर येतं. तसंच आपण काय करायचं? तर प्रत्येक फ्रॅक्शनला डिवाइड करायचं. प्रत्येक फ्रॅक्शन आहे तो डिवाइड करायचा आणि त्याचा ॲन्सर फाइंड करायचं. ओके. तर जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा 3/4चा ॲन्सर किती आलं? 0.75. आता 2/3चा ॲन्सर किती येतं बघूया आपण. ओके. सो आय विल राईट हिअर ॲन्सर्स ॲट फर्स्ट. 3/4 बरोबर किती आले? तर 0.75. सेम जर तुम्ही 2/3चं 2ला 3नं डिवाइड केलं तर 2/3 बरोबर किती येतं? 0.66 येतं. ओके. 0.66. त्याच मेथडनं जेव्हा आपण डिवाइड करतो 5/6 ह्याचं ॲन्सर किती येतं? 0.83. ओके. मग तुम्ही डिवाइड करून हे ॲन्सर्स फाइंड करायचे आहेत. 1/2 बरोबर किती आला? 0.50 ॲन्सर येतं. 1/2 म्हणजे किती येतो? तर 0.50. 0.50 असं त्याचं उत्तर येतं. हे झालं पहिला फ्रॅक्शन, हा झाला दुसरा फ्रॅक्शन, परत हा झाला तिसरा फ्रॅक्शन, हा चौथा आणि 5वा फ्रॅक्शन कुठला आहे? 4/5 हा 5वा फ्रॅक्शन आहे. तर 4/5 म्हणजे काय? तर ह्याला जेव्हा तुम्ही डिवाइड करता तेव्हा उत्तर किती येतं? 0.80 येतं. आता आपल्याला हे जे आपण डेसिमल पॉईंटमध्ये जे उत्तर काढलेत त्याचं पहिल्यांदा कंपॅरिझन करायचं आहे. हा किती आहे? 0.7. हा 0.6, 0.83, 0.5 आणि 0.80. मग जेव्हा ह्या आपण नंबर बघतो तेव्हा यातला सगळ्यात छोटावाला कोण आहे? 1/2. म्हणजे 1/2 जो आहे हा फ्रॅक्शन जो आहे ते कितव्या नंबरला येणार आहे? पहिल्या नंबरला येणार आहे. बरोबर. मी आता ह्याच्यामध्ये दाखवते. इट विल कम ॲट फर्स्ट पोझिशन. आता दुसऱ्या नंबरला कोण येईल ह्याच्यामधला? तर 0.66 जे ॲन्सर आले म्हणजे 2/3 जो आहे हा कितव्या नंबरला येऊ शकतो? सेकंड नंबरला येऊ शकतो. ओके. तर तिसऱ्या नंबरला कुठला येणार ह्यातला आता? तर कुठला ॲन्सर आलं? तर 0.75 म्हणजे पहिला फ्रॅक्शन जो आहे आपला तो तिसऱ्या नंबरला येऊ शकतो. हा थर्ड नंबर झाला. आपण काय चेक करतो? तर असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? तर छोटा, मोठा, मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा. आणि नेक्स्ट नंबर आता कुठला येणार? इथं 2 आहेत, 0.80चा आणि 0.83चा. सो हा कितव्या नंबरला येणार? 4th नंबरला. आणि हा जो फ्रॅक्शन आहे तो कितव्या नंबरला येणार आहे? तर 5th नंबरला येणार आहे. आता आपल्याला कुठला नंबर फाइंड करायचा आहे? मिडल नंबर. असेंडिंग ऑर्डरमध्ये हा पहिला येणार आहे जिथं मी 1 लिहिलेला आहे, 2 हा दुसरा, 3 म्हणजे 3/4 हा जो फ्रॅक्शन आहे. आपला क्वेश्चन काय आहे? तर विच फ्रॅक्शन विल कम ॲट मिडल.
मग तुम्ही असेंडिंग असू दे किंवा डिसेंडिंग असू दे, फ्रॅक्शन्स किती आहे तिथं 5 फ्रॅक्शन आहे. म्हणजे थर्ड नंबरचा जो फ्रॅक्शन आहे तो किती नंबरला येऊ शकतो, तर तो मिडल पोझिशनला येऊ शकतो. ओके, तर मग ह्याचा ॲन्सर काय येणार आहे आपलं 3/4 हे ॲन्सर येणार आहे. ओके, जेव्हा आपल्याला विच इज अ स्मॉलर फ्रॅक्शन, आता ह्या सगळ्यातला स्मॉलर फ्रॅक्शन कुठला येणार, आता आपण या सगळ्याच्या व्हॅल्यूज बघितलेल्या आहेत. ओके, कशा फाईंड करायच्या, तर स्मॉलर फ्रॅक्शन कुठला येणार आहे, तर 1/2 विच इज द बिगर फ्रॅक्शन, तर हा 5/6 हा बिगर फ्रॅक्शन येऊ शकतो. मिडल फ्रॅक्शन 3/4. तर ह्या एकाच क्वेश्चनवर कुठले क्वेश्चन विचारू शकतात, तर स्मॉलर फ्रॅक्शन कुठलं आहे, विच इज द ग्रेटर फ्रॅक्शन, विच इज द मिडल, राईट इन असेंडिंग ऑर्डर, राईट इन डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने लिहा, उतरत्या क्रमाने लिहा, असे ह्या फ्रॅक्शन्सवर क्वेश्चन येऊ शकतात. ओके, तर अजून एक आपण क्वेश्चन बघूया. तर त्यांनी काय दिलं आहे आपल्याला, तर क्वेश्चन दिलेलं आहे. ओके, क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, तर 5/6 फर्स्ट फ्रॅक्शन इज द 5/6, सेकंड फ्रॅक्शन इज द 2/3, नेक्स्ट थर्ड फ्रॅक्शन इज द 8/9 अँड फोर्थ फ्रॅक्शन इज द 11/12. एक तर डिवाइड करू शकता तुम्ही ह्याला. ओके, किंवा आता जर याचा फ्रॅक्शनचं ऑब्झर्वेशन आपण केलं तर काय आहे, तर इथं 5 आणि 6 आहे, म्हणजे 5 हा न्यूमरेटर आहे आणि 6 हा डिनॉमिनेटर आहे, आणि ह्या दोघांच्यातला डिफरन्स कितीचा आहे, 1चा डिफरन्स आहे. इथं 2/3 आहे, ह्याच्यामध्ये पण जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे ह्याच्यातला डिफरन्स कितीचा आहे, 1चा आहे. इथं पण 8/10 आहे, 9 आहे, तर ह्याच्यामध्ये पण जो डिफरन्स आहे तो कसा येतो, तर 9 - 8 = 1. म्हणजे ह्या प्रत्येक फ्रॅक्शनमध्ये, इन एव्हरी फ्रॅक्शन व्हॉट हॅपन्स, देर इज अ डिफरन्स, मीन्स डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर किती येतो आहे, 1 येतो. आणि अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा आपल्याला काय यूज करायचं असतं, एक ट्रिक सांगते, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्यामधला स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कसा चूज करायचा, तर इफ द डिफरन्स बिटवीन डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर इज इक्वल. आता प्रत्येक ठिकाणी डिफरन्स कसा आहे, तर सेम आहे. 5/6 म्हणजे 1चा डिफरन्स आहे, 2/3 1, 8/9 मध्ये 1, सगळीकडे डिफरन्स कितीचा आहे, 1चा आहे. असं जेव्हा असेल तर फ्रॅक्शन हॅविंग स्मॉलर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज स्मॉलर, ह्याच्यातला छोटा न्यूमरेटर आणि छोटा डिनॉमिनेटर असलेला नंबर कुठला आहे, मग ह्या सगळ्यामध्ये न्यूमरेटर कुठला आहे, 5, 2, 8, 9, तर हा 2 हा छोटा न्यूमरेटर आहे, आणि डिनॉमिनेटरमध्ये पण 3 हा छोटा आहे. म्हणजे ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही छोटे आहेत तो जो असतो, दॅट फ्रॅक्शन इज अ स्मॉलर फ्रॅक्शन, दॅट फ्रॅक्शन इज अ स्मॉलर फ्रॅक्शन. आणि ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही मोठे असतात त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड ॲज अ ग्रेटर फ्रॅक्शन, इट इज कॉल्ड ॲज ग्रेटर फ्रॅक्शन. आलं का लक्षात काय सांगितलं ते, तर काय करायचं असतं, जर दोन्हीमधला डिफरन्स सेम असेल मग तो कितीही असू दे, जर दोन्हीमधला डिफरन्स सेम असेल कशातला, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमधला, तर ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही छोटे आहेत तो जो असतो तो स्मॉलर फ्रॅक्शन असतो, आणि ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही मोठे आहेत दॅट इज द ग्रेटर फ्रॅक्शन. आपण अजून एखादं एक्झाम्पल बघूया फॉर बेटर अंडरस्टँडिंग. फर्स्ट काय घेऊया आपण इथं 11/13, सेकंड फ्रॅक्शन घेऊया तर 23/25, थर्ड फ्रॅक्शन काय येणार 37/39, आणि फोर्थ फ्रॅक्शन आपण काय घेऊया तर 5/7. ओके, तर ह्यातला स्मॉलर फ्रॅक्शन कसा फाइंड करायचा, तर आत्ता सांगितलं प्रत्येकातला डिफरन्स बघूया. 11 आणि 13 मधला डिफरन्स कितीचा आहे, 2. 25/23चा डिफरन्स किती आहे, 2चा आहे. परत 37 आणि 39चा 2, आणि 5 आणि 7चा पण किती आहे, 2 डिफरन्स आहे. म्हणजे सगळीकडे डिफरन्स जर सेम असेल तर काय सांगितलं मी इथं, जर जो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर छोटा आहे तो जो फ्रॅक्शन आहे तो काय असतो, इट इज द स्मॉलर फ्रॅक्शन. म्हणजे ह्यातला 5/7 जो आहे तो कुठला फ्रॅक्शन आहे, इट इज स्मॉलर फ्रॅक्शन. मग ग्रेटर कुठला आला सांगा भाऊ, तर ग्रेटर कुठला आहे ना 37/39, 37/39 जो आहे दॅट इज द ग्रेटर फ्रॅक्शन. आलं का लक्षात, सर्वांच्या खूप इझी आहे. तर या मेथडनं आपण स्मॉलर ग्रेटर फ्रॅक्शन
मिडल फ्रॅक्शन पण आपण फाइंड करू शकतो. ओके, आता अजून एखादा क्वेश्चन पाहू आपण. तर क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन इज द ग्रेटर, दॅट ओनली. सो हिअर व्हॉट वी हॅव टू राईट, म्हणजे ह्यातला आपल्याला ग्रेटर फ्रॅक्शन कुठलाही फाइंड करायचं आहे. 7/6, सेकंड जो आहे तो 12/11, थर्ड जो आहे तो 19/18 आणि नेक्स्ट जो फोर्थ आहे तो कुठला आहे 9/8. आता ह्या एक्झाम्पलमध्ये न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर बाय 1. म्हणजे न्यूमरेटर जो आहे तो डिनॉमिनेटरपेक्षा 1 मोठा आहे, बरोबर का. म्हणजे इथं पण काय आहे तर डिफरन्स कसा आहे, सेम आहे. पण कंडिशन काय आहे तर जो फ्रॅक्शन आहे त्याचा काय मोठा आहे, ग्रेटर. तर हा जो फ्रॅक्शन आहे सगळे ते सगळे फ्रॅक्शन्स कसे आहेत तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. म्हणजे 7 जर न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा मोठा असेल तर अशा कंडिशनमध्ये काय करायचं असतं आपण, तर ह्याच्यामध्ये जो ग्रेटर असतो, आता मी काय सांगितलं मगाशी जे एक्झाम्पल होतं मी परत एकदा लिहून दाखवते. मगाचं एक्झाम्पल 5/6, ओके. सेकंड किती होतं 2/3, 8/9, 11/12. तर ह्याच्यामध्ये डिफरन्स सेम होता, ओके. पण ह्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर मोठा आहे. न्यूमरेटरपेक्षा डिनॉमिनेटर कसा आहे मोठा आहे. आणि या एक्झाम्पलमध्ये जे आपण आत्ता बघतोय त्याच्यामध्ये जो न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरपेक्षा मोठा आहे. 6 न्यूमरेटर मोठा आहे, ओके. तर जेव्हा काय सांगितलं मी, न्यूमरेटर जो डिनॉमिनेटर मोठा असेल आणि डिफरन्स सेम असेल तर जो स्मॉलर फ्रॅक्शन असतो तो कुठला असतो, ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर छोटा असतो तो स्मॉलर फ्रॅक्शन असतो, आणि ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मोठा असतो तो मोठा फ्रॅक्शन असतो. पण ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट कुठं होत असतं तर इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये होत असतं. तर ह्याच्यामध्ये काय येणार आपल्याला तर इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये जो मोठा असतो ह्याच्यामध्ये जो छोटा, ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कसा आहे तर छोटा आहे, तो कसा असतो ग्रेटर असतो. ह्याच्यामध्ये मी काय सांगितलं, ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर छोटा असतो तो कसा असतो स्मॉल असतो, आणि जो मोठा असतो तो ग्रेटर असतो, ओके. पण जेव्हा न्यूमरेटर मोठा असतो तेव्हा ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही छोटे आहेत तो मोठा असतो. हा फरक आहे, इट इज ग्रेटर. म्हणजे 7/6 इज ग्रेटर, आणि ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही मोठे आहेत म्हणजे हा फ्रॅक्शन तो कसा असतो स्मॉल असतो. लक्षात आलं सर्वांच्या. काय सांगितलं मी, जर प्रॉपर फ्रॅक्शन असेल, म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे ज्याचा न्यूमरेटर मोठा असेल डिनॉमिनेटर मोठा असेल तो कसा असतो, त्याला काय म्हणतो आपण प्रॉपर फ्रॅक्शन. ज्या फ्रॅक्शनचा काय असतो तर डिनॉमिनेटर मोठा असतो, दॅट फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ विच फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन. आणि ज्याचा डिनॉमिनेटर मोठा असतो त्याला काय म्हणतो आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन असो म्हणतो, ओके. आपण काही एक्झाम्पल बघूया. सो फर्स्ट आय विल राईट हिअर वन मोर एक्झाम्पल. देन सपोज आय विल राईट हिअर 5/9. सेकंड इट इज 7/11. then 6/10, and here I will write 15/19. आता हे फ्रॅक्शन्स आहेत. ह्या फ्रॅक्शन अगोदर आपण फाइंड आउट करूया कुठला ह्यातला प्रॉपर आहे आणि कुठले हे फ्रॅक्शन्स कसे आहेत. डिफरन्स तर प्रत्येकामध्ये सेम आहे. 9 - 5 4, 7 - 11 4, 6 - 10 4. म्हणजे सगळ्याचा डिफरन्स कसा आहे तर सेम आहे. तर डिफरन्स सेम असेल आणि काय सांगितलं आपल्याला ह्याच्यामध्ये तर हा फ्रॅक्शन कसला आहे तर प्रत्येक फ्रॅक्शनमध्ये काय मोठा आहे तर डिनॉमिनेटर मोठा आहे. डिनॉमिनेटर मोठा असेल तर तो फ्रॅक्शन कसला झाला प्रॉपर फ्रॅक्शन झाला. हा फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शन आहे. एकदा हे कळालं की आपल्याला काय सांगितलं प्रॉपर फ्रॅक्शनला काय सांगितलं ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही छोटे आहेत तो झाला स्मॉलर, ओके. आणि ज्याचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही मोठे आहेत तो झाला ग्रेटर फ्रॅक्शन, ओके. तर प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये मी काय सांगितलं प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे कुठला ज्याचा डिनॉमिनेटर मोठा आहे म्हणजे ज्याचा छेद मोठा आहे तो फ्रॅक्शन जो असतो तो काय म्हणतो आपण
प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतो. आणि ज्याचा अंश मोठा असतो त्याला काय म्हणतो आपण, इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणतो. जेव्हा प्रॉपर फ्रॅक्शन असतं तेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही छोटे असणारा फ्रॅक्शन जो असतो तो स्मॉलर असतो, आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही मोठे असणारा फ्रॅक्शन कसा असतो, तर इट इज ग्रेटर फ्रॅक्शन. ओके. आता एखादं एक्झाम्पल आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं बघूया. ओके. तर मी इथं काय लिहिते, 5/3, परत 17/15, 17/50, परत 21/19, and next 53/51. आता आपण जर बघितलं तर प्रत्येकामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर ह्या सगळे फ्रॅक्शन्समध्ये आपण मी काय घेतलेलं आहे, तर हा एक्झाम्पल चेंज करते मी, 23. ओके. तर प्रत्येकामधला डिफरन्स कितीचा आहे, तर इन दिस ऑल एक्झाम्पल, ह्या सगळ्या एक्झाम्पलमध्ये काय मोठा आहे, तर त्याचा न्यूमरेटर जो आहे म्हणजे अंश जो आहे तो मोठा आहे आणि डिफरन्स सेम आहे. मग आता असे जे फ्रॅक्शन असतात त्याला आपण काय म्हणतो, परत जस्ट आता मी सांगितलं त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन असं आपण म्हणतो. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय सांगितलं, जेव्हा आपण ग्रेटर आणि स्मॉलर नंबर फाइंड करतो तेव्हा मी काय सांगितलं, दीज ऑल आर द विच टाईप ऑफ फ्रॅक्शन्स, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. ओके. इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहेत. तर इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय असतं, ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही छोटे असतात. ओके. तर ह्यातला छोटा कोण आहे, 5/3. तर सगळ्यात छोटे असणारा जो नंबर आहे त्याला काय म्हणतो आपण, ग्रेटर. हे एक्झॅक्टली अपोजिट आहे कशापेक्षा, प्रॉपर फ्रॅक्शनपेक्षा. आणि ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही मोठे आहेत त्याला काय म्हणायचं आपण, स्मॉलर फ्रॅक्शन असं म्हणायचं. आलं लक्षात. तर याची प्रॅक्टिस करायची आपल्याला, ग्रेटर फ्रॅक्शन, स्मॉलर फ्रॅक्शन, त्याच्यानंतरनं कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन जे असतं ते आपण काय करू शकतो, आपण ह्याच्यामध्ये स्टडी करू शकतो. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे वल्गर फ्रॅक्शन्समधले, तर कंपॅरिझन आता सांगितलं कसं करायचं आहे आपण. तर आता जेव्हा आपल्याला काय विचारत असेल, तर दिलेल्या एक्झाम्पलमधले कंपॅरिझन विचारलं असेल तेव्हा एक्झाम्पलमध्ये कसं लिहायचं असतं आपण, तर एक्झाम्पल बघू आपण. पहिला जो फ्रॅक्शन आहे तो किती आहे, 2/3 आहे. सेकंड जो आहे तो 4/7 आहे. थर्ड जो आहे तो किती आहे, 7/11 आहे. आणि फोर्थ जो आहे तो किती आहे आपला, 5/8 आहे. तर फ्रॉम दिस एक्झाम्पल विच इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. आता आपण हे बघितले एक्झाम्पल, तर आपल्या काय लक्षात येतं आहे, तर प्रत्येकामधला डिफरन्स काय आहे तो वेगळा आहे. 2/3 1 येतं, 1चा डिफरन्स आहे 2 आणि 3मध्ये. सेकंड 4 आणि 7मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 3चा डिफरन्स आहे. 7 आणि 11मध्ये पण कितीचा डिफरन्स आहे, 3चा डिफरन्स आहे. आणि 5 आणि 8मध्ये पण कितीचा डिफरन्स आहे, 3. पण हा ह्याच्यामध्ये मॅच होत नाही, पहिला जो फ्रॅक्शन आहे तो. मग अशा वेळेला काय करायचं, वी हॅव टू फाइंड आउट इट्स अ डेसिमल पॉईंट. हाऊ टू फाइंड आउट इट, सो 2/3 means what, its a reduced form is, just if you divide this 2 with 3, so you will get here 0 point, here it is what we have to take, here point, then 0 it will come here, and if we divide this you will get that 3 6 18, so here it is 20 18, मग इथं किती राहतो, 2 राहतो आणि परत तेच रिपीट होतं. म्हणजे 2/3 means what is its answer, 0.66. तसंच आता आपण 4 जे आहे ते तुम्ही जर डिव्हाइड केलं, 4ला 7ने डिव्हाइड केलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे, 4/7. असं जेव्हा आपण करतो तेव्हा 0. ओके, 4/7, 4 1 जा 4, 0.7×4 = 28, बरोबर का, 7×5 = 35. मग इथं किती येणार, 5, इथं 40 होतो. मग इथला 7×5 = 35, परत 5 राहतात, परत 0 आला आणि 7 7 जा 49, म्हणजे इथं किती आला, 0.49 असं ह्याचं ॲन्सर येतं. 57 सॉरी, 0.57. म्हणजे 4/7 म्हणजे किती, तुम्ही हे डिव्हाइड स्वतः करून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल. तर मी काय केलं, तर 4/7 बरोबर माझं ॲन्सर किती आलं, 0.57. आता सेम थिंग जेव्हा मी 7ला 11नं डिव्हाइड करते, 7ला 11नं डिव्हाइड करते तेव्हा इथं कसं येणार, 0 पॉईंट, इथं घेतला 0,
मग 11 6 जा 66 आणि परत मग राहिले किती 4 आणि 11 3 जा 33. म्हणजे जेव्हा मी इथं डिवाईड करते तेव्हा माझा ॲन्सर किती येतं 0.63 येतं. किती येतं 0.63. म्हणजे 7/11 बरोबर किती आला So when we divide 2/5 we get here 0.4, 4/7 0.57, 7/11 0.63 आणि 5/8 जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा आपल्याला काय भेटतं तर 0.62 हे ॲन्सर भेटतं. तेव्हा जेव्हा आपल्याला ह्याच्यावरून आपण काय करतो तर डिव्हाइड करायचं, डेसिमल फाइंड करायचं फ्रॅक्शन आणि त्याच्यावरनं इझिली तुम्ही सांगता. ह्याचा ॲन्सर किती आला आहे तर 2/5 मीन्स 0.4. म्हणजे हा काय झाला इट इज स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. ओके, इट इज स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. मग ग्रेटेस्ट कुठला येणार हा किती आहे 57 इथं 63. सो दिस इज द ग्रेटेस्ट फ्रॅक्शन. आणि जेव्हा तुम्हाला कंपॅरिझन करायचं असेल तेव्हा आपण कसं लिहू शकतो हे एक्झाम्पल वी हॅव टू राईट इट. 2/5 वाला जो आहे तो कसा येणार आहे सगळ्यात पहिल्यांदा. सो ॲन्सरमध्ये 2/5 ॲन्सर. तर ॲन्सर कसं येणार याचं तर 2/5 हा सगळ्यात छोटा आहे. मग 2/5 पेक्षा मोठा नंबर ॲन्सर कोणाचा आले 4/7. मग ह्याच्यापेक्षा मोठा कोणाला 4/7 आला. ओके, आता 0.57 पेक्षा मोठा नंबर कुठला आहे 0.62. मग हा इज स्मॉलर दॅन 5/8 आला. आणि सगळ्यात मोठावाला कोण आहे मग 7/11. मग इज ग्रेटर दॅन 7/11 इज ग्रेटर दॅन. म्हणजे 2/5 इज स्मॉलर दॅन 4/7, 4/7 इज स्मॉलर दॅन 5/8 अँड 5/8 इज स्मॉलर दॅन 7/11. सो आता आज आपण काय बघितलं तर जर फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शनमधले प्रॉपर फ्रॅक्शन असेल आणि सगळ्यांच्यामधला डिफरन्स सेम असेल तर काय पाहिलं आपण तर ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही छोटे आहेत दॅट नंबर इज विच नंबर दॅट नंबर इज स्मॉलेस्ट. आणि ज्याचा न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही मोठे आहे दॅट इज द ग्रेटर नंबर. जर इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल तर त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय सांगितलं होतं मी तर ज्याचा न्यूमरेटर जो आहे तो कसा आहे ग्रेटर दॅन द डिनॉमिनेटर. तर ह्याच्यामध्ये जो स्मॉलर न्यूमरेटर आणि स्मॉलर डिनॉमिनेटर असलेला नंबर जो असतो तो ग्रेटर असतो आणि ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही ग्रेटर असतात तो कसा असतो स्मॉलर. आणि जेव्हा डिफरन्स सेम नसतो तेव्हा आपण काय करायचं आहे त्याचा डेसिमल फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे आणि आलेल्या ॲन्सरवरून त्याचं कंपॅरिझन करून आपण काय करायचं आहे तर त्याचा ग्रेटर स्मॉलर अँड द कंपॅरिझन आपण लिहू शकतो. सो टुडे वी स्टॉप हिअर ओनली अँड ऑल ऑफ यू कम्प्लीट दिस lecture and solve the examples. So okay, thank you.